बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघ्या राज्याचं राजकारण तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली। तसंच सरकारच्या भूमिकेमुळेच मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळल्याचा आरोपही केला। जे करणं शक्य नाही त्याचा शब्द केव्हाच देऊ नये। मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला, पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। आता सरकारने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे असं शरद पवार म्हणाले। शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचं समर्थन करत राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं। शरद पवार म्हणाले की मनोज जरांगे पाटलांनी काही मागण्या केल्या आहेत। त्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला। त्यांच्यात प्रत्यक्ष काय बोलणं झालं हे मला माहिती नाही, पण जरांगेंनी सरकारला 30 दिवसांचा वेळ दिल्याचं समजलं। सरकारने मनोज जरांगे यांना या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, पण आता ते आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही। जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधीच देऊ नये, त्यामुळं आता उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही असं शरद पवार यांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरताना स्पष्ट केलं। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनात हस्तक्षेप करण्यास किंवा कोणताही निर्णय घेण्यास नकार दिल्याचा दावा एका मराठी वृत्तपत्राने केलाय। केंद्राच्या या भूमिकेमुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यासंबंधीच्या वृत्तानुसार भाजप श्रेष्ठींनी या प्रकरणी राज्य सरकारला या प्रकरणात केंद्राला न ओढता आपल्या पातळीवरच तोडगा काढण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळे मनोज जरांगे यांच्यापुढे आंदोलन मागे घेण्यासाठी कोणता ठोस प्रस्ताव सादर करण्यात यावा याविषयी राज्य सरकारी पातळीवर गंभीर खल सुरू झालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते। या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने स्वतंत्र संवर्ग करून आणि आरक्षणाची 50% कमाल मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण रद्द केलं। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास किंवा ओबीसी आरक्षण देण्यास ओबीसी समुदायाने तीव्र विरोध आहे। त्यामुळे आता केंद्राने 50% मर्यादा ओलांडण्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती केली तरच यातून मार्ग निघू शकतो असं या नेत्यांनी शहा यांच्या पुढे युक्तिवाद केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शिर्डी दौऱ्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करण्याचं टाळल्याची चर्चा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समाजांची आरक्षणाची आंदोलनं भाजपला परवडणारी नसल्यामुळे केंद्राने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तूर्त कोणताही निर्णय घेण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मनात वाईट विचार असता तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानच शिर्डीत उतरू दिले नसते। मोदी मराठा आरक्षणावर बोलणार नाहीत हे जर माहीत असतं तर त्यांना महाराष्ट्रात येऊ दिलं नसतं। एवढी ताकद मराठा समाजात आहे अशा शब्दात आज मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। मराठा आरक्षणासाठी गेल्या 2 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। आज पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आणखी आक्रमक भूमिका घेतली। मराठा आरक्षणावर मोदी बोलले नाहीत यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे म्हणाले, मराठा नेत्यांनी समाजाची फसवणूक केली आहे म्हणून आम्ही त्यांना गावबंदी केली आहे, तरीही आम्ही मोदींना शिर्डीत येऊ दिलं। मनोज जरांगे म्हणाले, मोदी महाराष्ट्रात येऊन मराठा आरक्षणावर बोलतील अशी आमची अपेक्षा होती। अवघ्या देशात मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याची दखल घेतली जाते, तरीही मोदी काल मराठा आरक्षणावर का बोलले नाहीत यावर 2च शक्यता आहेत। एकतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी मोदींना आरक्षणाबाबत सांगितलेच नसेल अशी आम्हाला शंका आहे। दुसरी शंका आम्हाला अशी आहे की कदाचित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मोदींना मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल तरीही मोदी जाणून बुजून मराठा आरक्षणावर बोलले नसतील। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मोदींना आता गोरगरीब मराठा समाजाची गरज नाही। मोदींबद्दल माझे जे काही विचार होते ते चुकीचे होते, पण मोदींच्या न बोलण्याने आम्हाला आरक्षण मिळणं काही थांबणार नाही। कोणत्याही स्थितीत आम्ही आरक्षण मिळवूनच राहू असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। मराठा आरक्षणासाठी गावंत नेत्यांना बंदी असतानाही गावात आलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड करण्यात आली आहे।
नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात रात्री उशिरा ही घटना समोर आली। यावेळी मराठा आंदोलक आणि खासदारांच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली। संतप्त मराठा आंदोलकांनी खासदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांची यावेळी तोडफोड करण्यात आली। सुदैवानं यात कोणालाही कोणत्याच प्रकारची इजा झालेली नाही। खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र तोडफोडीत 3 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान खासदार चिखलीकर यांचे कर्मचारी आणि मराठा आंदोलक यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। अंमली पदार्थांचा तस्कर ललित पाटील नेमक्या कोणत्या डॉक्टरांच्या शिफारशीवरून येथील ससून रुग्णालयात पाहुणचार घेत होता आणि त्याच्यावर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत होते याची महत्त्वपूर्ण माहिती उजेडात आली आहे। त्यानुसार स्वतः रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर हेच ललितवर उपचार करत असल्याचं स्पष्ट झालंय। यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। एका वृत्तवाहिनीच्या हाती ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैद्यांच्या नोंदींचं रजिस्टर लागलंय। त्यात मागील काही महिन्यांपासून ललित पाटीलवर स्वतः डीन डॉक्टर संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याचं स्पष्ट झालंय। ठाकूर यांनी यासंबंधी आतापर्यंत अनेकदा उडवाउडवीची उत्तरं दिली, पण आता त्यांना हे प्रकरण चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे। यासंबंधीच्या वृत्तानुसार यासंबंधीच्या रजिस्टरमध्ये उपचार घेणाऱ्या आरोपी रुग्णाचं नाव, त्याच्यावर कोणत्या आजाराचे उपचार सुरू आहेत, त्या आजाराचं नाव आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाची सुरुवातीची अक्षरं लिहिण्यात आली आहेत। काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख न्यायाधीश आणि पत्रकार यांची केंद्र सरकारच्या सांगण्यावरून कथितरित्या हेरागिरी केल्याच्या कारणानं चर्चेत आलेलं पेगासिस स्पाय ॲप पुन्हा चर्चेत आलंय। या ॲपची निर्मिती कंपनी NSO ग्रुप आता इस्रायल हमास युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार हा ग्रुप इस्रायलला मदत करणार आहे। टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार NSO ग्रुपला अमेरिकेनं ब्लॅकलिस्ट केलंय। त्याचबरोबर कॅनड्रू नावाची एक स्पायवेअर कंपनी आहे। या दोन्ही कंपन्यांनी इस्रायलला त्यांची हेरगिरीच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सायबर सिक्युरिटी इंडस्ट्रीची सूत्र आणि इस्रायल सरकारनं अधिकृतरित्या सांगितलं की या दोन्ही सॉफ्टवेअर कंपन्या इस्रायल सरकारला सहकार्य करणार आहेत। तसंच दक्षिण इस्रायलमधून हमासनं 7 ऑक्टोबर रोजी अपहरण केलेल्या लोकांना सोडवण्यासाठी त्यांच्या सेवा मोफत वापरण्याची मुभा देऊ केली जाणार आहे। इलॉन मस्क ज्याप्रमाणे आपल्या स्टारलिंक कंपनीच्या माध्यमातून सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवतो, अगदी तशीच सेवा देण्यासाठी जिओ सज्ज झालाय। इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये जिओने आपली जिओ स्पेस फायबर सेवा सादर केली। ही सॅटेलाइट आधारित गिगा फायबर टेक्नॉलॉजी असणार आहे। ज्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारले जाऊ शकत नाहीत किंवा ब्रॉडबँड इंटरनेट सेवा दिली जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी इंटरनेट उपलब्ध करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी कामी येईल। जिओच्या भारतात आधीपासूनच जिओ फायबर ब्रॉडबँड आणि जिओ एअर फायबर या 2 सेवा उपलब्ध आहेत। जिओ स्पेस फायबर सेवा सध्या भारतात 4 ठिकाणी उपलब्ध आहे। यामध्ये गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यान, छत्तीसगडमधील कोरबा, ओडिशामधील नबरंगपूर आणि आसाममधील ONGC जोरहाट या ठिकाणांचा समावेश आहे। सामान्यांसाठी याचा वापर कधी सुरू करण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।